जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, पोलीस भरती करावी की नाही या मुद्द्यावरती खूप दिवसापासून मला व्हिडिओ बनवायचा होता। शेवटी आज त्याला मुहूर्त लागला। तर मित्रांनो, असा मुद्दा का घेतला असेल त्याच्या मागचे कारणही तसेच आहेत। मी ज्या गोष्टी सांगतोय त्या विचारपूर्वक ऐका आणि त्यावरती नक्की विचार करा, कारण की आपण येतोय, कॉम्पिटिशन कशी आहे या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे। मग आपण या क्षेत्रात आलो पाहिजे। जे नवीन मुलं आहेत आणि जे सध्या आता 1-2 भरत्या दिल्यात, जे म्हणजे भरतीत सिलेक्ट नाही झाले, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आपण भरतीची तयारी करतोय, कुठे लॅब लावतोय, कुठे अकॅडमी लावतोय, घरच्यांना आपण पैसे मागतो, घरचे तेवढं काम करतात, त्यांच्याकडे असो नसो ते तडजोड करतात, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्यासाठी पैसे देतात। भरती काय आहे त्यांना तेवढंच माहिती, भरती करते पोरगा आणि भरती झाल्यानंतर पोलीस होणार आहे, याच्या व्यतिरिक्त त्यांना माहिती नाहीये। तर मित्रांनो, आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। आपण आता अकॅडमी लावली, अकॅडमी लावल्यानंतरून आपल्याला माहिती आहे ग्राउंडला किती मार्क्स यायला पाहिजेत, इथून मागं मेरिट किती लागलंय। मग आपण त्या दृष्टिकोनातून आपली तयारी चालू आहे का? मग आपण पहिली भरती होती, ठीक आहे, कमी मार्क्स आले असतील, दुसऱ्या भरतीत पण आपलं तेच होत असेल आणि आपली प्रोग्रेसच नसेल, तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टच आपल्याला जमेल असं नाही। त्यामुळे ती गोष्ट पण कळली पाहिजे आणि वेळेत त्या गोष्टीपासून आपण विचारपूर्वक स्वतः डिसिजन घेतलं पाहिजे। मी म्हणत नाही तुम्ही भरती सोडून द्या, आतापर्यंत मी मोटिवेशनलच व्हिडिओ बनवले, पण मित्रांनो, दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे। नाण्याला 2 बाजू असतात। 10 पोरातून 1 पोरग सिलेक्ट होतं, पण 1 पोराची वाहवा 100% केली पाहिजे, पण 9 पोराबद्दल विचार केला पाहिजे। कारण की आपण नुसतं त्याच्या एकट्याकडे बघतो आणि आपण ह्या क्षेत्रात येतोय, युट्यूबवर व्हिडिओ बघतोय, इन्स्टाला रील्स बघतोय, गुलालाच्या गोण्या टाकतात अंगावरती, पण हे तेवढं सोपं आहे का आपण बघतो तेवढं? आणि जर आपण त्या गोष्टी बघून जर या क्षेत्रात येत असाल तर 100% धोका आहे। भरती निघली, जागा असतात लिमिटेड आणि फॉर्म लाखांनी येतात। म्हणजे ठीक आहे, सगळे त्याच्यात प्रॉपर प्रॅक्टिस करणारे मुलं असतात असे नाही, असंच भरायचं म्हणून भरणारे पण खूप असतात। पण मित्रांनो, जर तुम्ही या क्षेत्रात येताय पोलीस भरतीच्या, नवीन मुलांसाठी सांगतोय, तर तुम्ही या सर्व गोष्टीचा विचार करा। ग्राउंड, त्यानंतर मेरिट किती लागतं, त्यानंतर अभ्यास कसा करावा लागतो, लेखीला मार्क किती घ्यावा लागतात, आपल्याला ते जमेल का? अभ्यास होऊ शकतो, ठीक आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, हे अभ्यासून होणार आहे, पण ग्राउंड काही मुलांना नाही जमते, नाही जाते गोळा, नाही होते 1600। तर मग तुम्ही सर्व गोष्टीचा विचार करा। आणि पोलीस भरती हे क्षेत्र म्हणजे करिअरचं आहे, बाकीच्या क्षेत्रात तुम्ही करिअर नाही असं नाहीये। त्या सर्व गोष्टीचा सारासार विचार करा आणि मग या क्षेत्रात या। आणि जर आलाय, ठीक आहे, तुम्ही जर आलाय तर घरच्यांना सांगा मला 2 वर्ष द्या, बस खूप झाले, 2-2.5 वर्ष, जास्तीत जास्त 3 वर्ष अशी मेहनत करायची मित्रांनो, की त्यावेळेस आपल्याला दुसरं काही दिसलं नाही पाहिजे। मी स्वतःच सांगतो, मी प्रॅक्टिस करत होतो, मला बाकी काही कळत नव्हतं, मला फक्त माहित होतं मला अभ्यास करायचा आहे आणि मला भरती व्हायचंय। 2-3 वर्ष दुसरा काही उद्योग करायचा नाही, कुठलं शेतात जायचं नाही ना, कुठलं काही काम करायचंय, फक्त आपला अभ्यास आणि आपलं ग्राउंड याच्यावर फोकस करा। आणि जर तुम्ही या वेळेने जर करणार असाल तर या क्षेत्रात या, कारण की तर सातत्य आणि संयम, प्रबळ इच्छाशक्ती असणारेच पोरं यशस्वी होतात। नाही तर हवळं मन आहे, मग माझं कसं होईल, एवढे पोरं येतं, 100 सोडतेत, 200 सोडतेत, मग त्यांच्यात कशी रनिंग करू मी? जर आपल्याला जर ह्या गोष्टीचा अगोदरच विचार करा, आणि जर तुम्हाला त्या गोष्टी होणं शक्य वाटत नसेल तर दुसरा तुम्ही 100% पर्याय शोधला तरी चालेल। आणि जर इकडे आलाय, प्रामाणिक जर दिलाय ना मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरण आहे, वयाच्या 21व्या वर्षी ती भरती कोरोनामुळे लेट झाली, ती फॉर्म भरला तेव्हा 18 वर्षाचा होतो, पहिल्याच भरतीत मुंबईतून 3रा आलतो। फक्त तुमची ताकद तशी पाहिजे, तुमची इच्छाशक्ती तशी पाहिजे। आणि काय नाही, माझी शून्यातून तयारी होती, मला मराठी व्याकरणातलं करता कळत नव्हतं आणि कर्मही कळत नव्हतं, पण मित्रांनो मी त्या गोष्टीवरती फोकस केलं। 6 महिने मी गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी या 3 विषयावरती एवढं झोकून दिलं की मला 75 पैकी 65+ मार्क यायचे। मग ह्या वेळेने जर तुम्ही करणार असाल तर या क्षेत्रात या आणि खचून जाऊ नका। जर तुम्ही ह्या भरतीत यशस्वी झालाय, 2-4 मार्कांनी हुकलाय, शेजारचा झालाय, होऊ द्या,
तुम्ही 100% जवळ आहेत आणि जर तुम्ही लईच मार्काने हुकत असाल तर मित्रांनो कुठेतरी विचार केला पाहिजे आणि घरच्यांना दाखवलेलं स्वप्न जर आपल्याकडून होत नसेल तर आपण दुसरे पर्याय शोधले पाहिजेत. पोलीस भरती म्हणजेच सर्व काही असं नाही. ह्या जगात खूप साऱ्या गोष्टी आता नाही. पोलीस भरती दुसरं काही करता येईल, बिझनेस करता येईल, ह्याचा अभ्यासावरती क्लास टाकता येईल. आपल्याकडे काहीतरी टॅलेंट पाहिजे आणि आपली करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. जर ह्यावेळी जर तुमची तयारी असेल तर 100% भरतीच्या क्षेत्रात जरी आलाय तर जास्त दिवस नाही, मोजून 3 वर्ष द्यायचे, 2 वर्ष द्यायचे, पण प्रॉपर मेहनत करायची. आणि जर प्रॉपर मेहनत केली तर असं होणार नाही तुम्ही यशस्वी झाले नाही. तुम्ही जे अभ्यासताय ते पेपरला पडतंय का ते चेक करायचंय आणि जे पेपरला पडतंय ते आपण अभ्यासतोय का, जे ग्राउंडला पोराला मार्क येत आहे ते आपल्याला पडतेत का, मेरिट किती आहे, ह्या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आपण आपलं स्वतःला टॅली करायचं. इथं कोण सांगायला येणार नाही तुम्हाला की तुझं हे चुकतंय, कारण की इथं सगळे तुमच्या सोबत असणारे तुमचे स्पर्धक आहेत आणि सगळेच चांगले सांगतील असं नाही. इथं डिमोटिवेट करणारे खूप लोक असतात. त्यामुळे स्वतःचे निर्णय घ्यायचे आणि स्वतःच मोटिवेट राहायचं. आणि ह्या वेळेने जर तुम्ही येणार असाल, प्रॉपरली करणार असाल तर 100% मित्रांनो पोलीस भरतीत पण तुम्ही यशस्वी होताय. आणि 12वी बेसवरती एवढी बेस्ट नोकरी कुठेच भेटत नाहीये. त्यामुळे तर एवढी तिकडे गर्दी आहे. पण त्या गर्दीत पण आपल्याला संधी साधता आली पाहिजे. आणि अपयश जरी आलं तरी ते पचिता आलं पाहिजे आणि परत जोमाने तयारी केली पाहिजे. त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. फक्त आज त्या मुद्द्यावरती बोलायचं होतं की डायरेक्ट एखाद्याचं बघून तेव झालाय आणि मी होईन या वयीने जर येत असाल तर ते चुकीचं आहे. स्वतःला सध्या त्या गोष्टीतलं सर्व माहिती करून घ्या. त्यातली 1 महिना जाऊ द्या तुमचा आणि मग ह्या क्षेत्रात या. आणि जर आलाय तर परत जिंकेपर्यंत मागं जायचं नाही. हे टार्गेट स्वतःला ठेवून द्यायचं. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा कुणाला डिमोटिवेट करण्याचा नव्हता, पण वास्तव तुमच्या समोर आलं पाहिजे मित्रांनो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. आणि यानंतरही आपले पॉझिटिव्ह व्हिडिओ येतच जातील. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला भरतीच्या क्षेत्रात यायचंय तर 100% ताकदीने या. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लकच आहे. अभ्यास कसा करायचा त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ग्राउंडचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत, ते बघून घ्या तुम्ही. चालेल, थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.